रिलॅक्स बसायचं एकदम ना. सर्वांनी दोन हात वर करायचं बरं का, सर्वांनी. आणि हाताने टाळी मुखाने नाम, हाताने टाळी मुखाने नाम, एवढाच तासभर तुमच्याकडे काम. आणि जर देवाचं घ्याल नाम तर जीवाला मिळेल आराम. म्हणून देवाचं नाव घ्यायचं. आपण श्रीराम जयरामचा गजर करू, त्याचा आनंद घेऊ. बोलताय मला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सेवारा, रघुपति राघव पतित पावन सेवारा, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सेवारा, राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम। रघुपति राम राजा राम, पतित पावन सेवारा, रघुपति राम राजा राम, पतित पावन सेवारा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। आनंद वाटला का? आज हनुमंतरे प्रसन्न झाले असतील बरं का? झाले असतील ना? किती आनंद वाटतो रे नामस्मरणामध्ये. फक्त किती मिनिटं आपण 5 मिनिटांमध्ये 2 मिनिटं आपण भजन केलं. किती मिनिटं? 2 मिनिटं. पण किती आनंद वाटला. जीवाला जरा सुख मिळतं की नाही. मग एक विचार करा, जर तुम्ही अख्खा आयुष्य या नामात घातलं, त्या परमार्थात घातला तर किती आनंद मिळेल. मिळेल ना. पण आजपासून किमान हनुमंतरायाच्या मंत्रात संसार जनावे धानिया संसार जनावे अवलिया चूज, संसार जनावे अवलिया चूज, संसार जनावे अवलिया चूज, संसार जनावे
असा आनंद हवाय गायनाचा सुद्धा. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येकाचा आनंद घेत असतो. तर मी कुठला आनंद घेते तुम्हाला सांगण्याचा, तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा. ओम महाराज कोणता आनंद घेतायत? वाजवण्याचा. माऊली महाराज असो, पंढरीनाथ मोरे असो, दशरथी दादा असो, बाबा असो, कोणता आनंद घेतायत? गायन करण्याचा. तुम्ही कोणता आनंद घेताय? ऐकण्याचा. वा. आणि मागची मंडळी प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो. आणि ह्या मंडपामध्ये महाराज मला नाचायला फार आवडतं. कशावर? फक्त या गादीवर, इतरत्र गाड्यावर नाही. कारण की अरे या कीर्तनामध्ये ज्यावेळेस माझे नामदेवराय कीर्तन करत होते, कोण नाचलं? नामदेवा कीर्तन खरे पुढे देव नाचे पांडुरंग. जर भगवान परमात्मा या कीर्तनामध्ये नाचत असेल, मग आपण कोण आहोत? देवच आहोत. यामध्ये जर कोण नाचलं ना तर कोणाची हिंमत नाही. अरे काय नाचते ही मुलगी? आपली वेळ होत आली, 9 वाजत आले. बघितले घड्याळ, नका टेन्शन घेऊ, सरळ सरळ अभंग सोडायचंय. असो नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आपण चाल घेतली असती, पण आता काय 9 वाजले. हा घ्यायची शेवटची. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, आनंद नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणून यामध्ये नाचण्याचा आनंद घ्या, परमार्थ करा. आणि जशी भक्ती करायची असेल ती म्हणजे कोणाकडून शिका? माझ्या हनुमंतरायाकडून शिका. म्हणून तू खबर हनुमंताला शरण गेले का? तर अभंगाचं दुसरं चरण. काय भक्त
काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभाटा. हनुमंतराया काय करा, आम्हाला भक्तीची दिशा दाखवा, आम्हाला या भक्तीच्या दिशा आहेत त्या सांगा, आम्हा दावाव्या किंवा मज दावावा सुद्धा आहे, आम्हाला दाखवा या भक्तीच्या दिशा काय आहे. त्यानंतर तुकोबारायांना वाटलं हनुमंतराय काय भक्ती केली ती करतातच, भक्ती सुद्धा श्रेष्ठ आहे. नंतर काय शूर आहेत. शूर का हो? अहो हनुमंताची बुद्धी ज्यावेळी सीताबाईचा शोध घ्यायचा होता, रावणाने कोणाला पळवून नेलं होतं? सीतामाईला ज्यावेळेस पळवून गेलं होतं, सीतामाईचा शोध घ्यायचा होता. आणि हनुमंतराय आपल्या वानरसेनाची मीटिंग घेतात, जांबुवंत वगैरे सर्वांची सभा बसवतात आणि म्हणतात की आपल्याला सीतामाईला शोधायचं आहे, आपल्याला सीतामाईचा शोध घ्यायचा आहे. त्यानंतर हनुमंतराय म्हणतात, जांबुवंत हनुमंतरायला म्हणतं समुद्र पार करायचे, समुद्र पार करून कसं जाणार? हनुमंतराय विचार करू लागतात, फक्त आणि फक्त एका झाडाखाली बसतात आणि राम नामाचं जप करत बसतात. काय करतात? राम नामाचं जप करतात. त्यानंतर हनुमंतांच्या डोक्यामध्ये एक विचार येतो, त्यांना वाटतं की आता काहीतरी करावं लागेल. मग समुद्रावर सेतू बांधतात, दगडाचा सेतू बांधून समुद्र पार करून जातात. पण हनुमंतरायासारखा मात्र भक्त नव्हता. समुद्र पार करताना सुद्धा फार अडचणी आल्या. समुद्रामध्ये राक्षसी उभी होती, ती म्हणते हनुमंता आता तुला मी खाणार, तुला मला आता गिळायचं, तुला गिळायचंय ना, गिळ पटकन. हनुमंताला पोटात जातात, पोटातून बाहेर येतात कोणाच्या? तरी हनुमंत राक्षसी म्हणते तुला मला गिळायचं आहे. हनुमंतराय म्हणतात अगं अब मैं तेरे पेट में अंदर गया और बाहेर आया तरी तुम्हाला खाल्लं नाही. अगं मी तुझ्या पोटात गेलो, तुम्हाला परत बाहेर काढलीस तरी तुम्हाला अजून गिळलं नाही. हनुमंतराय म्हणतात होय बाजूला. राक्षसीला गदा घालतात आणि पुढे जातात. त्यानंतर लंकेच्या गेटवर लंकेने उभी असते. लंकेचं राखण करायला. लंका काही साधी नव्हती, सोन्याची लंका. लंकेच्या गेटवर कोण असते? लंकिनी. तर लंकणीला मात्र माहिती असतं, कारण की ब्रह्मदेवाने सांगितलं असतं बरं का, की ज्या वेळेस या गेटवर या दरवाजावर तू रक्षण करत असतील आणि एक माणूस असा येईल की तुला तो बुक्की मारेल आणि तुझ्या दातातून रक्त येईल आणि त्याचं नाव हनुमंत असेल, मारुती असेल. हनुमंतराय गेटवर जातात आणि त्यानंतर लंकिनी म्हणते कोण आहेस रे तू चोर? हनुमंतराय म्हणतात काय तू येडबिडी आहेस का ग? तुझ्याच मालकानं आमच्या सीतामाईला पळवून आणलं आणि तू माझ्या संतासारख्या माणसाला तू मला चोर म्हणतेस? हनुमंतराय आपली बुक्की घेतात आणि तिच्या डोक्यात मारतात, दातातून रक्त येतं. त्यानंतर तिला आठवतं अरे आपल्या ब्रह्मदेवाने आपल्याला काहीतरी सांगितलं होतं की या गेटवर एक मनुष्य येईल आणि तुला तो बुक्की मारेल आणि तुझ्या दातातून रक्त येईल, त्याचं नाव मारुती असेल. तो मारुतीराय म्हणतात ए लंकिनी मला पटकन सांग माझी सीतामाई कुठं आहे, नाहीतर बघ मी तुला मारेल. लंकिनी म्हणते मारुतीराया मारू नका, सांगते. ते बघा रावणाचं घर, राखणदारच आपल्या मालकाचं घर सांगते का, तर जीव वाचवण्यासाठी. प्रत्येकाला जीव प्रिय. हनुमंतराय पुढे जातात. आता विभीषण वगैरे सर्वजण येतात आणि म्हणतात हनुमंतराया तुम्ही इथं सीतामाईचा शोध घ्यायचा आहे. सीतामाई कुठे आहे? सीतामाई अशोक वाटिकेमध्ये असते. सीतामाई कुठे असते? अशोक वाटिकेमध्ये असते.
हनुमंतरायांना सांगतात. आता ते पण घाबरतात. मात्र ते म्हणतात हनुमंतराया मारू नका, तुम्ही काही सांगा आम्ही काही करू. हनुमंतराय फक्त एकच म्हणतात तुम्ही एकच काम करा, भजन करा. काय करा? भजन करा. प्रभू रामचंद्रांचं भजन करायला सांगतात. आता आपण भजन कोणाचं करायचं? आपली वेळ सवर्ण झाली. आपण भजन आता थोडं नंतर बोलू. करणार भजन, आनंद घ्यायचा, मग सारखं. चला 2 हात वर करा पटकन. म्हणा ताई 2 हात वरच करायला सांगते. झोप गेली पाहिजे. झोप आता भूक लागली. आता झोप नाही, जेवल्यावर झोप येते. आता भूक गेली पाहिजे ना. मग आपली वेळ होत आली 9:30 पर्यंत आपल्याला थांबायचंय. 2 हात वर करा. आता आपण भजन करू आणि मग पुढं चालू. चला भजन करायचंय. महिला मंडळ 2 हात वर का इकडे मागे बसलेले असतील. माझ्यासाठी नैवेद्य तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी 2 हात वर करा. करा पटकन. जेवायचंय आता. वा वा. चला भजन करूया. टाळी वाजवा, भजन करा. भजन केलं ना तसं आपण कुठे होतो? लंकेवर. वा. तसंच ते कोण रावणाचे सैन्य काय भजन करतात? श्रीरामाचं. आणि आपण आता कोणाचं भजन केलं? आपली वेळ झाली म्हणून आपण तो भजन केलं बरं का. असो तर रावणाचे सैन्य भजन करायला लागतात. आणि पुढं काय होतं? हनुमंतराय म्हणजे साधे नाही हो. सीतामाईकडे जातात. सीतामाईला म्हणतात माते. सीतामाई म्हणते कोण? अगं हनुमंतराय, राम भक्त. राम म्हटले माझ्या सीतेचा शोध लाव म्हणून तुला आलोय शोधायला. आणि त्यानंतर सीतामाई म्हणतात तू असं काहीतरी दाखव की रामाने तुला पाठवले. रामाने हनुमंताजवळ मुद्रिका दिलेली असते बरं का. आणि मुद्रिका सुद्धा कुठे ठेवणार म्हणून जिभेवर ठेवलेली असते. का तर ताग असो. त्यानंतर मुद्रिका देतात. कोणाच्या हातात देतात? सीतामाईच्या.
सीतामाईला म्हणतात हे बघ रामाने दिली. त्यानंतर सीतामाईला विश्वास बसता की नक्की राम प्रभूंनी पाठवली. तिला म्हणतात थांब, तू इथंच थांब, कारण की मला फक्त प्रभूंनी एकच आदेश केला की तू तिचा शोध लाव, तुला घेऊन आणण्यासाठी नाही सांगितलंय. जेव्हा मला माझे प्रभू आदेश करतील त्याच वेळेस मी तुला घेऊन जाईन. रावणाला कळतं एका ठिकाणी लंका सुद्धा जाळतो. लंका जाळल्यावर सैन्य म्हणतात प्रभू लंका जाळली कोणी? हनुमंतरायांनी. रावण म्हणतो तुम्ही काय थोबाड घेऊन बसला होतात का रे? अहो त्यांनी आम्हाला भजन करायला सांगितलं आणि आम्हाला भाव समाधी लागली. तुम्हाला सुद्धा भजन करावं लागेल, नाहीतर तुमच्यावर तो गदा टाकेल. रावण म्हणतो असं होऊ शकत नाही, लंका कशी जाळेल? बघतो तर पार लंका जाळलेली असते. ब्रह्मदेवाला कॉन्टॅक्ट करतो, म्हणतो ब्रह्मदेवा का हो काय झालं? पहिला पाऊस टाका. काय म्हणतो? पहिला पाऊस टाका, माझी लंका जाळली. ब्रह्मदेवाचा पाऊस टाकतो तो कशाचा? पेट्रोलचा पाऊस टाकतात. बघा जरा येऊ नका मनावर येते घ्यायला. आणि हनुमंतराय ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवा का असं केलं? सीतामाईचा शोध घ्यायला गेलो होतो, तुम्ही पाऊस का टाकलात बरं? ब्रह्मदेव म्हणतात हनुमंता पाऊस टाकलाय, पण कशाचा टाकलाय? विजवायचं नाही तर अजून पेटण्याचा पाऊस टाकले. कशाचा पाऊस टाकलाय? पेट्रोलचा पाऊस टाकले. त्यामुळे काय ती लंका थांबायची नाही. त्यानंतर रावणाला वाटतं हा काय साधा सुद्धा भक्त नाही, नक्कीच हा रामाचा भक्त हनुमंत आहे. रावण म्हणतो ठीक आहे बघू आता. हनुमंत आहे लंका जाळून आले. हनुमंत महाबळी लंका जाळली ती जाळली, अजून काय? दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली. त्यानंतर प्रभू रामचंद्राकडे येतात, म्हणतात प्रभू सीतेचा शोध लावला आहे, सीता अशोक वाटिकेमध्ये सुखरूप आहे. तुम्ही फक्त एकच गोष्ट चुकला, जर मला आदेश केला असत की त्या सीतेला इथं घेऊन ये तर तिला आणल्याशिवाय राहिलो नसतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तो कोण आहे तर शूर आणि धीर, म्हणजे अभंगाचं तिसरं शूर आणि धीर, 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 शूर आणि पुढच्या वर्षी बोलवली पाहिजे की नाही? असो तर का तुकोबर शरण गेले परत पहिल्या बंगर शरण शरणाणू म्हणता, कारण की भक्तीमुळे शरण गेले. तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात आणि तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये प्रत्येक वेळेस सादर आहात, म्हणून माझे तुकोबर म्हणतात
तरी तुम्हाला कीर्तन समजलं असं मी समजेन। असो तर शूर आणि धीर स्वामिकाजी तू सादर। त्यानंतर तुकोबारा म्हटले तुम्ही अजून कोण आहात? तर तुम्ही रुद्र आहात, तुम्ही भगवान शंकराचा अवतार आहात का? तर अंजनी माताने तप केलं होतं। अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। आता उद्या महारुद्र पोटी, आता उद्या प्रभू राम हनुमंतराय या भूमी दलावर येते। आल्या आल्या पहिल्या सूर्याला गिळायला जाती, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी। नाथ महाराजांचा खूप अभंग आहे बरं का। आपल्याला चिंतन सांगण्यासारखं फार आहे, पण आपल्याकडे वेळ, तरी मी काही माझी जागा वेळ सोडलेली नाही बरं। मी बरोबर 8 वाजता उभी राहिली, माझा वेळ घड्याळाकडे लक्ष असतं। 8 वाजता उभी राहिले, 9:15 आपण थांबलो। असो तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमारा तुकोबाराय म्हटले तुम्ही अंजनीचे सूत आहात, म्हणून तुम्ही सर्वांनी जाता जाता एवढं सांगेन की माझ्या हनुमंतरायांचं भजन करा, नामस्मरण करा, चिंतन करा, कारण हे जे हनुमंतराय ते ज्ञानी आहेत, बलवान आहेत। आणि तुम्हा सर्वांना गावकऱ्यांना एकच सांगेन, ग्रामस्थांना एकच सांगेन की दर शनिवारी का होईना फक्त गणपतीची आरती आणि माझ्या हनुमंतरायांची आरती करा। या गावावरती हनुमंतरायाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच जाता जाता सांगेन। तर आज आपली वेळ झालेली आहे। आज मला इथे सेवा करण्याचा योग माऊली मोरे महाराजांमुळे मिळाला, त्यांचे आभार मानते। सुंदर अशी गायनाची साथ दिली म्हणून पुन्हा आभार। तसेच आमचे बाबा असो, ते असतात माझ्यासोबत बरं का, पण नाव लक्षात राहत नाही, हरिभक्तीपरायण साळवी बाबा असो, त्यांचेही आभार मानते। तसेच आमचे बाबा असो जाधव हरिभक्तीपरायण जाधव महाराज, चांगला अभ्यास दिसतोय मगापासून माझ्याकडे नजरेत नजर घालून बघतात, त्यामुळे चांगला अभ्यास आहे बाबांचा असो, त्यांच्याही चरणावर ही सेवा समर्पित करते। तसेच आज माझ्या या माता माऊल्या ज्या उभ्या राहिल्या आहेत, तसंच तुम्ही या परमार्थ करा। परमार्थात या आपल्या लेकरांना परमार्थ दाखवा। तरुण मंडळी सक्रिय करा, कारण तरुण भाग्यवंत नाट्य हरी कीर्तन आता आमच्याकडे योग आला तर हो का, वा छान वाटतं, टाळ्या वाजव जरा महिला मंडळासाठी। खरंच अतिशय उत्तम। परमार्थ करा, परमार्थाशिवाय सुख नाही या दुनियेत, म्हणून परमार्थ करा। तुमच्या सर्वांच्या माता माऊलींच्या चरणाऱ्या माझ्या बहिणी असो, असं तरीच म्हणते आज भरपूर कीर्तन म्हणजे जवळजवळ 16-17 कीर्तन झाली। आनंद हवाय हो, आनंदाशिवाय काही नाही, परमार्थ आनंद हवाय। असो तुमच्या सर्व माता माऊलींच्या चरणावर ही सेवा समर्पित करते। तसेच आमचे पंढरीनाथ मोरे सर्व दादा असो, सर्व असो, टाळकरी माळकरी वारकरी सर्व, तसेच आज विणेकरी आमचे वडील हरिभक्तीपरायण हनुमंत मोरे, त्यांच्याही चरणावर ही सेवा समर्पित करते। तसेच तुम्हा सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करते। आज आमचे बाबा आहेत पंढरीनाथ मोरेंचे वडील, त्यांच्याही चरणावर सेवा समर्पित करते। तसेच जेवणाला चव कशाची लागते? मिठाची। तशीच कीर्तनाला चव कोणाची लागते? मृदुंगाची। मृदुंगाची सुंदर अशी साथ देणारे हरिभक्तीपरायण ओम महाराज सुंदर अशी साथ दिली। कारण महाराज ओम महाराज माहिती, त्यांनी पण आमच्यासोबत 2-3 कीर्तन केलेली आहेत। आणि जर बोलताना अपशब्द गेला असेल तर सांभाळून घ्या, कारण आम्ही आता सध्या 9वीत कीर्तनकर आहोत। या इथे येण्याचं तुम्हा सर्वांचं दर्शन म्हणजे माऊलीमुळे झालं। असो आमचं काय अजून आम्ही काय असं फार म्हणायला नको, आमचे भरपूर बाबा कीर्तन जवळजवळ 16-17 आमचं कीर्तन आहे। वय सुद्धा साडीमध्ये मोठी दिसत असं, पण वय सुद्धा तेवढंच आहे आणि कीर्तन सुद्धा तेवढीच आहे। जर बोलताना अपशब्द गेला असेल तर पहिली लेख म्हणून नसेल तर दुसरी समजा, दुसरी नसेल तर तिसरी समजा, आणि काहीच नसेल तर दत्तक घ्या। असो तर बोलताना अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा। जशी काही माझ्या गुरुवर्य हरिभक्तीपरायण अंजनाताई महाराज जगताप
शिक्षण आळंदी असो. त्यांनी काही ज्ञान दिलं, तेवढं वाणी प्रसाद दिला, तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या माऊलींनी मला जेवढी काही बुद्धी दिली तेवढं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि झालेली सेवा ही माझ्या मारुतीरायांच्या चरणी, माझ्या आळंदीच्या माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तसे गायक वृंद असो, मृदुंगाचार्य असो, सर्व श्रोते मंडळी असो, गायनाचार्य, टाळकरी, वाळकरी, माळकरी सर्व असो, सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, आणि कीर्तन विधी पुष्प अर्पण करते लेख या नात्याने. म्हणून झालेली सेवा ही सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा समर्पित करते आणि कीर्तनाला पूर्ण विराम देते. तुका म्हणे रुद्रा, 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 तुका म्हणे रुद्रा,
Oh,
राहतो म्हणजे ते साऊंड सिस्टीम. आता माझं जरा त्यांच्याकडे बघितल्यावर दादांकडे आठवण आली. दादा माफ करा बरं, का एवढं काही लक्षात राहत नाही. सगळं बाबा साऊंड सिस्टीमचा खेळ आहे, आपल्या हातात काही नाही. साऊंड सिस्टीम उत्तम असं की कीर्तन आपली वेळ सगळ्यांनी घड्याळाकडे पाहू नका. आपण 9:30 वाजता संपवलंय. जरा मागं पुढे टाइम होतो, सांभाळून घ्या. असं दादा तुमचे खूप खूप आभार. शेवटला नाव घेतलं, माफ करा. विठ्ठलाला जय जय. भगवान की जय.